पार्ट म्हणजे गोळा आहे, लक्षात घ्या. कारण रनिंग हे कमी वेटवाले मुलं सुद्धा, कमी वयाचे मुलं सुद्धा करू शकतात, परंतु गोळा हा कमी वेटवाल्या मुलांना जात नाही. जर गोळा आपला आउट ऑफ असेल तर आपल्याला भरती होण्यापासून कोणच रोखू शकत नाही. समजलं सर्वांना? तर गोळा टाकत असताना सर्वप्रथम गोळा घ्यायचा आहे हातात, गोळ्याला क्लीन करायचा, स्वच्छ करायचा आहे, जेणेकरून हाताची ग्रिप सुटली नाही पाहिजे याची काळजी तंतोतंत घ्यायची. जर गोळा टाकण्यासाठी फक्त 3 चान्स असतात, त्याच्यातून जर एक चान्स आपला फॉल गेला तर आपला कॉन्फिडन्स लूज होतो, त्याच्यामुळे आपण गोळा टाकू शकत नाही. नंतर आपल्या मनामध्ये भीती, दडदड वाढते, त्यामुळे पुन्हा गोळा जात नाही. त्यामुळे पहिलाच गोळा टाकत असताना अगदी कॉन्फिडन्सने टाकायचा आहे. समजलं? तर हे आपल्याला गोळा टाकत असताना हे सेक्टर आहे, याच्यामध्ये बरोबर गोळा टाकावा लागतो. याच्या जर बाहेर गेला तर गोळा फॉल आहे असं गृहीत धरून तुम्हाला 0 मार्क देण्यात येतात. समजलं सर्वांना? याच्यामध्ये पुढे लाईन आहे, ते एकदम बाहेर गेला गोळा तर 15 मार्क पडतात, नंतर आत पडला तर 12 मार्क पडतील. जर एका लाईन मुळे थोडक्यात जर तुम्ही ताकद कमी लावली तर तुमचे 3 मार्क मायनस होणार आहेत, हे लक्षात घ्या. समजलं सर्वांना?